प्रेज द लॉर्ड हालेलुया. फादर अलेक्स डिमेलो ह्याने एक सिंधुदुर्ग डायसत फोर्सफुल मॅरेज लायली. फोर्सफुल मॅरेज म्हणजे किती, एक चेडू काजराच्या अगोदर प्रेग्नेंट असलेली आणि त्याका काय माहीत ना, आणि त्या चेड्याक पण माहीत ना तो कोंबो किती काय काजार लायले आणि फोर्सफुल मॅरेज म्हणजे भविष्यात वचून ह्यांचे तुटू शकता, ॲनालमेंट जाऊ शकता. आणि असली काजारा त्यांनी लावचीच ना. आणि थोड्या दिवसांनी थोड्या वर्षांनी त्या बायलेन फादर घेऊन सांगितले माझे फोर्सफुल मॅरेज असलेले, हांव प्रेग्नेंट असलेली, त्याका ॲनालमेंट दिले. लॉमध्ये असंच ते फोर्सफुल मॅरेजमध्ये ॲनालमेंट मिळता कळले. आणि ह्या फादरीन ते तोडायचेच ना. वन्स युनायटेड इन द हँड्स ऑफ गॉड कॅनॉट बी डिवायडेड. त्याने तोडूचीच ना. सॅक्रामेंट, एव्हरी मॅरेज इज अ सॅक्रामेंट. ही कॅनॉट प्रूव्ह दॅट इट वॉज नॉट अ सॅक्रामेंट बिकॉज ही हॅज गिवन द सॅक्रामेंट. म्हणजे काजार लावणारो फादर अलेक्स डिमेलो, तोडणारो ह्योच. हे झाले एक. दुसरे म्हणजे कॅनॉन लॉ किती म्हणता, ही काजारा ज्यांना लायतात फादर लोकां त्यांना घवाची सॅलरी आसा का ना ती पळोवंक जाय. ह्यो भुरग्यांकी पळयतलो की ना हे पळोवंक जाय. एक नंबर हे कॅनॉन लॉ मध्ये आसा. हे कॅनॉन लॉमध्ये आसा. जर बायलेन फादरीक सांगितले की माझो घव कमवत ना, म्हाका माझ्या भुरग्यांकी पळयत ना, तिका ॲनालमेंट मिळतली. आता दुसरे बायलेन जर रिपोर्ट केलो फादरीक, बायलेन माझो घव मेंटल आसा, खुळो आसा, अशें केलं की सांगितलं बायलेन ॲनालमेंट फादर अलेक्स डिमेलो दिता. कळले. हे लॉज असतात त्यांचे कळले. आणि जे लॉज तुम्ही का ना हे आणि तुमका सांगतात हे लॉज असतात. आणि तुमका जर का ना, आणि जर तुमका जर ॲनालमेंट जाय असले तर हे अशी कहाणी बनवची. दोन्ही घव बायलांनी एकत्र येऊचे आणि दोघांनी खोटे उलूचे. फादर अलेक्स डिमेलो खोटे उलूचे. दोघांनी बायबलवर शक्ती घ्यायचे आणि खोटे उलूचे की माझे फोर्सफुल मॅरेज असले. त्याने पण म्हणायचे माझे फोर्सफुल होय, हावें त्याला फोर्सफुल प्रेग्नेंट केलेले, माग त्याच्या विरुद्ध केलेले, अशी कहाणी केली. आणि फादरीक सांगितले बायबलवर हात धरून तर तुमचे ॲनालमेंट जातली. खरे उलोवन तुमचे ॲनालमेंट जायत ना. आणि हे कॅनॉन लॉ म्हाका सांगतात फादर अलेक्स डिमेलो. कॅनॉन लॉ तुम्ही कितें करतात का ना कॅनॉन लॉ प्रमाणे म्हाका माहीत हा. हांव उघड केले का ना तर तुम्ही म्हणता लुईस बरो ना. आणि तुमकां एक सांगता, नियन्शियो दिल्लीचो हेड ऑफ पोप तेका हांवें चिठ्ठी धाडलेली आसा. आणि ती चिठ्ठी सिंधुदुर्ग डायसीस अँड्रूड फादराकडे गेल्ली आसा आणि फादर मिल्टनकडे गेल्ली आसा. त्या चिठ्ठीचे ते उत्तर पण देत नात आणि माझे ॲनालमेंट करत नात. तुमकां सांगता म्हाका तुम्ही नांवां दवरूं नाकात. हांव रायट आसा. लॉज कॅनॉन लॉज प्रमाणे रायट आसा, सिवील लॉ प्रमाणे हांव बरोबर आसा. तांकां हांव सोडूच ना. म्हाका नांवां दवरूं नाकात तुम्ही तांकांच नांवां दवरूची. फादरांकी. आणि हांव तुका आणि थोड्या दिसांनी पळयात कितें जातलें ते. थोड्या दिसांनी माझी एकदा टकली फिरली का ना पळयात. फादर अलेक्स डिमेलोक सोडूच ना. तो हेसर बिशप जरी येयलो सिंधुदुर्ग डायसीस होऊन ताका सोडूच ना. हे लक्षात दवरा. आणि फादर मिल्टन हांव लेटर कितकेय धाडटा ताका, फोन करता उचलत ना काय ना. मागीर ही सगळी गेम आसा हेंची. ॲनालमेंट दितनात, तुमकां दाखयता ॲनालमेंट कशें दितनात ते. माझी टकली फिरवनात. 3 वर्सां जालेली आसात. ॲनालमेंट तुमच्या बापाचे आसात. तुम्ही काय सरकार आसात वय आमचे, तुम्ही आमचे गव्हर्मेंट आसात कॅथलीक लोकांचे. बरे बामट्यानू तुम्ही कितें करता मोर बिझनस लेस प्रिचिंग करतात. म्हाका माहीत आसा सगळें.